मॅडम थेरी आणि डायग्राम्स या कशा लक्षात ठेवा? हे बघा, आता डायग्राम्स आहे ना, डायग्राम्स जेव्हाही तुम्ही अभ्यास करतात त्यावेळेस आता डायग्राम्स खूप साऱ्या पण डायग्राम्स नाहीये, पर्टिक्युलर टॉपिक आहे. जसं की आपला फर्स्ट जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये झिओलाइट हा खूप महत्वाचा टॉपिक आहे, बरोबर. तर झिओलाइटची प्रोसिजर पण विचारली जाते, त्याची रिअरेंजमेंट रिएक्शन जी आहे ती पण विचारली जाते. तर झिओलाइटची डायग्राम काढताना खूप अवघड तर नाहीये. एक टँक लाईक स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये 2-3 बेड्स आहेत हा पर्टिक्युलर. तर त्याला प्रॉपर नेमिंग तुम्ही केलं तर तरी ती तुम्हाला लर्न बाय हार्ट होऊ शकते. जास्तीत जास्त तुम्ही 1 किंवा 2 टाइम्स ती रफ पेजेस वरती ड्रॉ करू शकता. जर तुम्ही ती प्रॉपर ड्रॉ केली, त्याला प्रॉपर लेबल केलं, खूप पूर्णच्या पूर्ण नावं नाही लक्षात राहते, पण पर्टिक्युलर जे महत्वाचे तेवढे जरी तुम्ही तिथे प्रॉपर लेबल केलं तरी ते तुम्हाला आउट ऑफ मार्क्स देऊ शकतात. ओके. आणि रिॲक्शन जे आहेत, रिॲक्शन लिहिताना एक गाईज नेहमी लक्षात ठेवायचं की तुमचे रिॲक्टंट कोणते आहेत, बरोबर. रिॲक्टंट येत आहेत, प्रॉडक्ट येतोय, पण रिॲक्शन बॅलन्सच होत नाही. आपण 12 मध्ये असतानाच रिॲक्शन बॅलन्स हे घेतो, शिकतो आपण हे. तर मग रिॲक्शन बॅलन्स झाले नाही तर तिथेच तुमचा मार्क्स जातो. ज्या वेळेस तुम्ही कुठलेही रिॲक्टंट लिहितायत त्यावेळेस तिथला तुमचे रिॲक्शन बॅलन्स होते आहे की नाही हे बघणं खूप महत्वाचं आहे. आणि लिहिताना प्रॉपर लिहा, रिॲक्टंट तुम्ही कोणते वापरलेत, ए रिॲक्टंट काय होते, कुठले 2 रिॲक्टंट असतील त्याच्यापासून प्रॉडक्ट फॉर्म होतोय, हो की नाही. तर ते लिहिताना त्याचं प्रॉपर लेबल जर केलं तरी पेपर तुम्ही व्यवस्थित लिहू शकतात. गुड.